हाय हॅलो नमस्कार, मी मिनल स्वागत करते तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप सगळे मजेत असाल. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं 9 ते 10 पर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे, जे की जवळ 1 तासामध्ये मी माझं सगळी घरातली क्लिनिंग सकाळची कशी आवरते आणि एकटीनेच घर स्वच्छ कसं ठेवते, जे की माझा दिवसभराचा रुटीन अगदी म्हणजे प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतो. तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघायचा असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितली तर एक लाईक कमेंट नक्कीच करा. तर सगळ्यात अगोदर सुरुवात मी हॉलपासून करते, जे की हॉलमध्ये सगळा जो पसारा पडलेला असतो तो दिसायला अगदी व्यवस्थित दिसत नाही आणि मॉर्निंगला जेव्हा उठते त्यावेळेस माझा एकदा टिफिन बनवून झाला की त्यानंतर मग किचनमधलं एकदाच मी काम आवरून घेते, जे की स्वयंपाक. तर स्वयंपाक एकदा सकाळी मॉर्निंगला बनवून घेतला की दुपारी शिवांश घरी आला की मग माझं जेवण रेडी असतं आणि मग आम्ही जेवून 2, 3, 4 भांडे असतात ती घासून मग आमचा दिवस अगदी म्हणजे मोकळा राखळा आणि स्वतःसाठी टाईम भेटतो. त्यानंतर आता बघा, सगळ्यात अगोदर हॉलपासून सुरुवात करते आहे. हॉलमध्ये जे काही अंथरूण पडलेलं असतं ते सगळ्यात अगोदर उचलून घेते, कारण कोणीही येणारं जाणारं जे असतं तर आपल्या घरामध्ये डोकवलं किंवा घरामध्ये जे काही पाहुणे येतात, घरामध्ये आपली पॉझिटिव्ह जी एनर्जी असते ती आपल्या मेन दरवाजापासूनच येते. लक्ष्मी घरात येण्यासाठी आपल्याला मेन डोर आणि आपला हॉल आपला क्लीन स्वच्छ ठेवणं फार गरजेचं असतं. तर हॉलमधलं अंथरूण उचलून घेतलं. त्यानंतर लगेच बेडरूममध्ये आल्यानंतर जे काही कपडे धुवायचे होते ते बाजूला काढून ठेवले. त्यानंतर जे काही कपडे ठेवून द्यायचे होते त्यांच्या छान व्यवस्थित घड्या घालून लगेच कपाटामध्ये ठेवलं. आणि बेडशीट वगैरे तुम्ही बघू शकता सगळी अस्तव्यस्त झालेली असते रात्रीच्या वेळी. आणि दिवसा मुलगा माझा दिवसभर खेळत असतो, त्यामुळे सगळी बेडशीट तो इकडे तिकडे करतो, त्यामुळे बेडशीट पण छान अशी ताट व्यवस्थित अंथरून घेतली. त्यानंतर मग लगेचच झाडू मारायला घेतला. तर बेडरूममधला झाडू मारून घेतला की मग लगेचच तिथला एक रूमचं काम मिटून जातं, जे की आता बेडरूममध्ये आता बघा अंथरूण बेडशीट सगळं नीट करून झालेलं आहे. झाडू वगैरे मारून घेतला, जे की आता एक काम मिटलेलं आहे. त्यानंतर मग पॅसेज जो आहे बेडरूमच्या पुढचा तिथलं सुद्धा असं व्यवस्थित छान झाडून घेत असते. हॉलमध्ये आल्यानंतर जे की अंथरूण उचललं त्यानंतर मग जे काही चार्जर इकडे तिकडे पडलेले असतात रात्रीच्या वेळी, दिवसा जे काही चार्जिंग आपण यूज करतो ते तसंच पडलेलं असतं, त्यांचे छान अशा व्यवस्थित चार्जिंग व्यवस्थित घडी घालून साईडला जिथे ठेवते तिथेच मी ठेवून देते, कारण कसं आहे ना मग दिवसभर चार्जिंग इकडे तिकडे पडत नाही किंवा मग वेळेवर सापडायचा प्रॉब्लेम येत नाही. आणि आता बघा, जे काही माझं सोफ्यावरचं कवर आहे ना ते दिवसातून 2 ते 3 वेळा मला आवरायलाच लागतं. आता शिवांश जवळपास 1 वाजेपर्यंत स्कूलमध्ये असल्यामुळे 2 ते 3 तास पुढचं माझं घर असंच चकचकीत दिसणार आहे तुम्हाला. किंवा कोणीही घरी आलं की माझं घर अगदी व्यवस्थित टापटीप असल्यामुळे मला देखील कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहणार नाही की घरामध्ये अचानक कोणी आलं आहे किंवा मग घरामध्ये पसारा आहे. तर या गोष्टीचं टेन्शन मला बिलकुलही पुढचे 2 ते 3 तास अजिबात राहणार नाही. आणि कोणी येणारं जाणारंसुद्धा माझ्या घराची म्हणजे नक्कीच माझं कौतुकच करेल असं मी घर आवरून ठेवत असते. त्यानंतर छान असं सोफा झटकून वगैरे कवर एकदम व्यवस्थित अंथरून घेतलं. त्यानंतर हे जे टॉवेल होते ओले ते इथे पॅसेजमध्ये मी दोरी वगैरे बांधलेल्या आहेत तिथे सुकत घालणार आहे, जो की संध्याकाळपर्यंत छान असे टॉवेल वगैरे सुकतील. त्यानंतर आता पुढचे जे सोफा आहे ते छान असे झटकून वगैरे घेते, जे की त्याच्या खालतीसुद्धा आता मुलगा दिवसभर काही खाल्लेलं सांडवतो किंवा मग काहीतरी धूळ वगैरे असते दिवसभराची घरात येणारी. रोजच्या रोज असं कवर सोफा असं छान मी झटकूनच घेत असते. इतर वेळी मी हे ओले टॉवेल बाहेरच सुकत घालत असते, पण बाल्कनीमध्ये भरपूर सारा पसारा मी आवरायला काढला आहे, तर त्याला थोडा उशीर लागणार आहे, कारण सगळ्या म्हणजे प्लांट्स वगैरे ज्या काही कुंड्या आहेत झाडांच्या मला नीट क्लीन करायच्या आहेत, व्यवस्थित ते रोपं वगैरे छान व्यवस्थित लावायचे आहे. त्यामुळे मग बाल्कनीमध्ये खूप पसारा झाल्यामुळे मी इथेच टॉवेल सुकत घातलेले होते. त्यानंतर आता बेडरूम आणि किचन माझा व्यवस्थित झाडून झालेला होता. आता हॉल लगेचच झाडून घेते, म्हणजे कसं आहे ना एकदा की झाडू वगैरे मारून घेतला, घरातली सगळी धूळधाळ बाहेर काढली की मग घरामध्ये अगदी छान पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. सकाळच्या मॉर्निंगच्या वेळी आपल्याला असं घरामध्ये छान झाडू वगैरे मारून घ्यायचा, घरातला सगळा केर कचरा बाहेर काढला तर आपला दिवस अगदी पॉझिटिव्ह आणि घरामध्ये लक्ष्मी नक्कीच आपल्याला आणते.
त्यानंतर जे काही झाडं होते ते आता मी इकडे ह्या साईडला शिफ्ट केलेली होती, कारण मला झाडाचं सगळं प्लॅन्ट आवरायचं होतं. त्यामुळे झाडांना 2 ते 3 दिवसापासून पाणी वगैरे घातलेलंच नव्हतं. झाडं पूर्ण सुकून गेलेली होती, त्यामुळे झाडांना छान असं पाणी वगैरे घातलं. आणि आता पुढचं काम म्हणजे जे काही स्पीकर, टी व्ही आणि ज्या काही गोष्टी डोळ्यापुढे असतात, सतत आपल्या खिडक्या वगैरे ओपन असल्यामुळे सतत जी धूळ घरामध्ये येत असते, तर ती धूळ डाळ सगळं असं छान झटकून घेतलं. त्यानंतर मग किचनमध्ये आले. शेवटचं काम माझं हे किचनच असतं, जे की स्वयंपाक वगैरे एकदा आवरून घेतला की मग किचनमध्ये जे काही भांडी, जे काही किचन काउंटरवर असलेला पसारा तो लगेचच आवरून घेते. म्हणजे कसं आहे ना, किचन काउंटर जर स्वच्छ असलं ना, तर आपण जिथे आपलं अन्न शिजवतो तिथली जागा तर आपल्याला स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. कारण किचनमध्येच असा केर कचरा, कुठे काही भांडी, खरगटी भांडी असं जर पडलेली असली तर आपल्या म्हणजे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही, लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे मग ही भांडी लगेचच सकाळचं टिफिनची भांडी, चहाची भांडी अशी घासून घेत असते. आता व्हिडिओ थोडीशी स्पीडमध्ये केलेली आहे, जे की तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये मला शेअर करायची असते. तर मला माहिती आहे की बऱ्याच साऱ्या ताई ज्या गृहिणी असतात सगळ्यांचं रुटीन हे सारखंच असतं. पण काही गोष्टी इतरांपासून आपण जेव्हा बघतो, कोणाच्या मोटिवेशनल काही आपण त्यांच्या व्हिडिओज बघतो, तर आपल्याला देखील दिवस आपला म्हणजे अजून काय उत्सुकता लागते कामाची, की आपण घरामध्ये काय आवरायला पाहिजे. किंवा ज्या बायांना दिवसभराचा घर आवरण्याचा कंटाळा येत असतो त्यांच्यासाठी हे असं मोटिवेशनल रुटीन मी घेऊन आलेली आहे. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही एक लाईक, कमेंट नक्कीच करा आणि इतरांना देखील नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना देखील माझी व्हिडिओ बघून काहीतरी मोटिवेशनल वाटेल. आणि खालती दिलेल्या कमेंटच्या बाजूला हाईप बटन नक्कीच प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर मग माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला माझं जे रुटीन आहे रोजचं जे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सुपर थँक्स देऊ शकतात, किंवा मग माझ्या चॅनलवरती तुम्ही हाईप करू शकता, जे की माझ्या व्हिडिओला अजून जास्त सपोर्ट भेटेल. तर चला आता व्हिडिओच्या रुटीनबद्दल बोलते. तर आता गॅसवरची जी काही भांडी होती ती सगळ्यात अगोदर आवरून घेतली. म्हणजे कसं आहे ना, किचन काउंटर एकदाच पुसायला मोकळं होतं. कुठे कुठे काय पसारा असला ना, सांडलेलं असलं की मग सारखं असं व्यवस्थित म्हणजे उचलटाक होत नाही आपली. तर आता गॅस व्यवस्थित पुसून घेत असते. गॅसवरती जे काही खरगटं वगैरे सांडलेलं असतं, टाईल्सवर जे काही उडालेलं असतं फोडणीचं, सगळं पुसून घेत असते रोजच्या रोज. आणि आता कानाकोपरा असा पिठाचा किंवा जे काही खरगटं वगैरे सांडलेलं असतं असं छान एकदा पुसून घेतलं ना, तर आपला किचन काउंटर नक्कीच स्वच्छ आणि टापटीप दिसतो. तिथे आपल्याला स्वयंपाक करण्याची सुद्धा इच्छा प्राप्त होते. तर आता बघा, किचन काउंटर तर पुसतच आहे. त्यासोबत जर लाईक केलेलं नसेल व्हिडिओला तर नक्कीच खालती लाईक करा. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला मेंबरशिप घेतलेली नसेल तर नक्कीच मेंबरशिप करू शकतात. कारण माझे काही असे रुटीन असतात जे की भरपूर म्हणजे बायकांना बघायला फार आवडतात. जसं की देवपूजा झाली, जसं डेली क्लिनिंग झालं, स्वयंपाक किचन क्लिनिंग झालं. त्यानंतर बरेच सारे असे रुटीन असतात जे की तुम्हाला माझे रुटीन बघायचे असतील तर चॅनलवरती माझ्या सबस्क्राईब करून बाजूला मेंबरशिप नक्कीच घ्या, जे की तुम्हाला मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह कनेक्ट होता येईल, माझ्यासोबत तुम्हाला बोलता येईल. तर नक्कीच मेंबरशिप तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतरून आता बेसिंग आवरायला घेतला. तर बेसिंगमध्ये सगळी भांडी व्यवस्थित घासली की तिथे सुद्धा तेलकट वगैरे पडलेलं असतं, खरगटं सांडलेलं असतं. तर बेसिंगला एक हात रोजचा असा साबणीचा मारून घेत असते. आणि त्यानंतर मग पाणी वगैरे टाकून घेतलं, धुवून घेतलं ना बेसिंग, तर अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसतं. बेसिंगमधनं येणारा कुबट वास, झुरळं, मुंग्या अशा बिलकुलही माझ्या घरामध्ये मला दिसतच नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवू शकतात, ज्यामुळे आपला दिवस अगदी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न राहतो. किचन आणि घर आपलं कायम स्वच्छ ठेवण्यासाठी अशा काही छान छान सवयी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. त्यानंतरून पुढचं आणि शेवटचं काम म्हणजे माझं 10 ते 10:30 पर्यंतचं जवळपास सगळं घर आवरून झालेलं आहे. रुटीनमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आणि त्यानंतर जी काही बाहेरची सुकलेली कपडे आहे त्यांच्या पण छान घड्या घालून कपाटामध्ये ठेवलं. अशा पद्धतीने माझं हे रुटीन तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. तर भेटते आता पुढच्या